कम हलो असं म्हणत माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके हे पुन्हा एकदा जॉईन झाले आहेत। एकीकडे जॉईन झाले तर त्यांचं दुसरीकडे मोठ्या थाटात स्वागत करण्यात आलंय। 2024 ते 2019 दरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे 2019च्या इलेक्शनमध्ये मी पुन्हा येईन हे वाक्य अधिकच गाजलेलं होतं। त्याचीच चर्चा झाली, टिंगल उडवली गेली। आता याच वाक्याला साजेसे सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये एक प्रकरण घडलंय। वारंवार तब्येतीचं कारण सांगून रजेवर जाणाऱ्या आणि स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दिलेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके हे पुन्हा एकदा आपल्या पदावर हजर झालेत। मंगळवारी प्रभारी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडून फडके यांनी आपला पदभार स्वीकारलाय। माध्यमिक शाळांच्या टप्पा अनुदानातील शालार्थ आयडीचं कामकाज सुरू असताना नव्यानं पदभार घेतलेले माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे 3 महिन्यांपूर्वी ते प्रदीर्घ रजेवर गेलेले होते। त्यामुळे माध्यमिकचा पदभार उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे देण्यात आला होता। तब्येत ठीक झाल्यानंतर फडके यांनी पदावर हजर राहण्याची तयारी दर्शवली। यावर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी प्रदीर्घ रजा असल्यानं त्यांना वैद्यकीय मंडळाचं प्रमाणपत्र आणण्याबाबत सूचित केलं। शासकीय रुग्णालयातल्या वैद्यकीय मंडळासमोर हजर राहून फडके यांनी मंगळवारी वैद्यकीय प्रमाणपत्र हजर केल्यानंतर प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी त्यांना हजर करून घेतलं आणि यामुळे बऱ्याच काळानंतर प्रलंबित राहिलेले माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून विभागातील अनेक प्रश्न आता सुटायला मदत होणार असल्यानं शिक्षक संघटनांनी सुटकेचा श्वास घेतलाय। इकडे प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार माध्यमिक उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी मंगळवारी घेतला। सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं। यावेळी राज्य प्राध्यापक शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष म.ज. मोरे, जिल्हा संघाचे बब्रुवान काशीद, जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पवार, जिल्हा सरचिटणीस सूर्यकांत हत्तुरे, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रणजित थिटे, जिल्हा संपर्क प्रमुख प्रमोद कुसेकर आदींची उपस्थिती होती।